हरभरा झाला होता 2 एकरात 4 कट्टे, पण मला विमा आला 189 रुपये. कसं जगावं आता साहेब? किती मला अपेक्षा होती 30,000 रुपयाची त्या पावतीनुसार, आणि 189 रुपयात मी काय करायचं? माझं घर चालवायचं की काय करायचं? आणि पाण्याने मारलेली दांडी, दुबार पेरणीची वेळ आलेली आहे, बियालाही पैसे नाही जाता. काय करायचं आता आम्ही शेतकऱ्यांनी? हे विमा कंपन्याचं प्रत्येक वेळेस हे होते? हे प्रत्येक वेळेसच हे विमा कंपनीवाल्याचे हे असंच चाललं आहे. आता 100-150 शेतकरी आलेले आहेत कृषी विभागाला. त्यांनी आम्ही कंप्लेंट दिलेली आहे. हे सगळे म्हणजे कोणाला 240 रुपये, कोणाला 300 रुपये असे विमा आलेला आहे. त्यांनी सगळ्या शेतकऱ्यांनी काय करायचं आता? मागणी काय सरकार? ते मागणी एवढीच आहे की आम्हाला आमचा पूर्ण विमा हे करून द्यायचा. हे दिलेल्या पैशानुसार, पावतीनुसार आम्हाला आमचे पैसे मिळून द्या. आम्हाला भीक नाही पाहिजे. काय किती नुकसान झालं होतं आणि किती मदत मिळते तुम्हाला? सर, नुकसान तर रब्बी पिकाचा माझा 26/2 जे गारपीट झाली होती तेव्हा नुकसान तर फार झालं होतं हरभऱ्याचा. नुकसान झाल्यानंतर त्याचे पंचनामे वगैरे झाले. मग असं त्याच्यात पीकही कमी झाला, 4 कट्टेच झाले. त्याच्यानंतर जे इन्शुरन्स काढला होता पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये 1 रुपयामध्ये, त्याचा सम अशोर्ड होता 23,328 रुपये. तर आता अशी अपेक्षा होती का काही ना काही आपल्याला कमीत कमी पैसे भेटणार, 15-20 हजार रुपये तरी भेटणार. त्याच्यानंतर आता जेव्हा मी विमा प्रतिनिधीच्या पाशी गेलो तर तिथं आल्यानंतर मला समजलं, मी चेक केलं पोर्टलवर, तर 583 रुपये तुमच्या खात्यामध्ये येणार म्हणे. तेही आलेले नाही. म्हणजे कास्तकाराची अशी एक थट्टा उडू राहिले. हे शासन इन्शुरन्स कंपनी जी आहे ती कास्तकाराची थट्टा उडू राहिली. म्हणजे एका इकडे क्रिकेटरला करोडो रुपये उधाण करू राहिली, आणि जे कास्तकाराला जे पैसे भेटणार किंवा इन्शुरन्सचे आमच्या हक्काचे, आमच्या घामाचे जे पैसे आहे तेही नाही देऊ राहिली. म्हणजे निव्वळ हे कास्तकारावर एकदम जे जुल्म आहे, आणि त्याच्यानंतर त्याची थट्टा उडू राहिली. कमी पैसे जे आहे विम्याचे, पीक विम्याचे परतावा मिळत आहे. खूप तक्रारी आहे. तुमची शेतकऱ्यांचे सवयीत काम करणारे मग काय तुमची भूमिका असणार? शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत शासन नेहमी देते. एका इकडे लोकांच्या पोटातनी अन्न जो शेतकरी पिकून आपला घाम गाळून त्याला उपलब्ध करून देते. एका इकडे आज आपण बघितलं असेल की जे क्रिकेटर आहेत त्यांना करोडो रुपये सरकार देते आहे, आणि इथं 100 रुपये देऊन शेतकऱ्यांना कुठंतरी लाजीरवाणी करण्याचं काम सरकार करत आहे. कमीत कमी एवढे मोठे पैसे देऊन आम्हाला शर्मिंदा करू नये शासनानं, असं मला वाटतं. पुढं काय दिशा असेल जर पैसा जर सरकारनं तुम्हाला दिला नाही, विमा कंपन्याने दिला नाही, तर तुमची पुढची भूमिका काय असेल? विमा कंपन्यानं एक प्रकारे सरकारनं विमा कंपनीच्या आळून शेतकऱ्यांना आमच्या नावावर लुटण्याचं काम चालू केलेलं आहे. येणाऱ्या काळात जर आम्हाला पूर्ण भरपाई मिळाली नाही तर आम्ही आमच्या लेकराबाया सगट इथं या ऑफिसमध्ये येऊन आत्मदहन किंवा जीव देऊ असे आंदोलन करू. कारण याच्याशिवाय आमच्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाही. कारण आपण बघताय की पाऊस इथं पडतो, शेतात पडत नाही. त्याच्यामुळे आमची शेताची परिस्थिती बिकट आहे, आणि जे आम्ही आमच्या नावावर जे सरकार कंपनीला विम्याचे पैसे देत आहे, कमीत कमी आमच्या नावावर त्याला न देतात ते पैसे आम्हाला द्या, विमा बंद करून टाका. एक तर नाही तर मग आमच्या नावावर हे करून आम्हाला ते एवढे मोठे पैसे देऊन म्हणजे घेऊन कुठं जावं, कसे जावं, हाही आम्हाला विचार पडते. ते कारण घरी गेलो तर लेकरू म्हणते आमचं की बाबा आज काय आणला खाऊ. त्या पोराला हा विचार पडते की बाबा काय सांगावं, कारण शासनानं आपल्याला आपल्या घामाचे पैसे एवढे मोठे दिलेले आहेत की तो खाऊ त्या दुकानदारांनी मिळत नव्हता. काय म्हणजे फॉलो घेतलेला आहे आणि पुढचं काय नाही, खरीप हंगामाच्या बाबतीमध्ये मिड सीझनचे जे काही पैसे होते ते पूर्ण शेतकऱ्यांच्या अकाउंटवर जमा झाले. जे लोकलाईजचे पैसे होते, जे काही पेंडिंग होते, जवळजवळ अकोला जिल्ह्याकरता 58 कोटी आपल्याला येणार होते, त्यापैकी 51 कोटी आज जवळपास आपल्याकडे वाटप झालेले आहे. राहिलेले 7 कोटी वाढले पोर्टलवर चढवलेले आहेत, ते येत्या 8 दिवसांमध्ये शेतकऱ्यांना मिळणार आहे. रब्बीच्या बाबतीमध्ये
शासनाकडनं थोडे उशिरा पैसे आले, परंतु तेही जवळजवळ आपल्याला 22 कोटी आहे, ते सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला लागलेले आहे. सर, जे तुटपुंजी जे परतावा मिळाला शेतकऱ्यांना, काही शेतकऱ्यांना 180-200 रुपये अशा याच्यात पैसे मिळालेले आहेत, ती तक्रार काय आहे शेतकऱ्यांच्या संदर्भात काय आहे? नाही, जे काही पैसे मिळत आहेत त्याच्या बाबतीमध्ये काही गाईडलाईनचा विषय आहे, त्याच्यामध्ये आम्ही शासनाकडे पाठपुरावा करतोय, परंतु राहिलेले जे पैसे आहे ते त्या 8-10 दिवसामध्ये शेतकऱ्यांना मिळणार. नेमकं अडचण काय झालेली आहे, कुठे प्रॉब्लेम क्रिएट झालेला आहे की एवढे कमी पैसे आलेले आहेत? नाही, त्याच्यामध्ये प्रत्येक प्लॉट चेक करावं लागेल, शासनाकडनं जे काही गाईडलाईन आहे त्याच्यानुसार चेक करावं लागेल, परंतु जे काही राहिलेले पैसे आहेत रब्बीचे असतील किंवा खरीपचे असतील ते पूर्ण शेतकऱ्यांना या 8-15 दिवसामध्ये मिळून जातील. सरकार नेमकं कुणाचं, शेतकऱ्यांचं की विमा कंपन्यांचा, हा प्रश्न राज्यातील तमाम शेतकऱ्यांना पडला आहे. कारण शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली विमा कंपन्यांची रक्कम ही 100, 200 आणि 300च्या घरात आहे. त्यामुळे हा प्रकार म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्याची भावना ही शेतकऱ्यांच्या मनात आहे. त्यामुळे शेतकरी सरकारला एकच म्हणतायत की भीक नको पण कुत्रावर. उमेश अरुणे, एबीपी माझा, अकोला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.